नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, गावाकडे सध्या एकच चर्चा सुरू आहे, 2026चा पावसाळा कसा असेल. कारण पेरणीच्या आधीच ढगांऐवजी चिंता डोक्यावरती बरसू लागली आहे. कारण पुन्हा एकदा अल निनो येतोय अशी चर्चा चालू झाली आहे. मागच्या काही वर्षांमध्ये पावसानं अनेक वेळा पाठ फिरवल्यानं शेतकऱ्यांनी फारच नुकसान सहन केलं आहे. आणि त्यामुळे अल निनोचं नाव जरी कानावर पडलं तरी मनामध्ये धस्स होतं. तर खरंच 2026मध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण होणार आहे की हा फक्त अंदाजांचा खेळ आहे, हेच जाणून घेणं गरजेचं ठरतंय. सध्या जागतिक हवामान पातळीवरती मोठे बदल आपल्याला घडताना दिसत आहेत. प्रशांत महासागरामध्ये आत्तापर्यंत अल निनोची स्थिती होती, ज्यामुळे काही प्रमाणात पावसाला मदत झाली. मात्र आता ही स्थिती हळूहळू कमकुवत होत चालली. हवामान तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार पश्चिम प्रशांत महासागरातील पाणी तापू लागले. ही उष्णता फक्त वरवर नाही तर समुद्राच्या 100 ते 250 मीटर खालीपर्यंत पोहोचली आहे. आणि हाच बदल पुढे जाऊन अल निनोची परिस्थिती तयार करतो असं सांगितलं जात आहे. आंतरराष्ट्रीय हवामान संस्थांचा अंदाज पाहिला तर चिंता वाढवणारं चित्र समोर येत आहे. युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्ट आणि CVR वेदर युरोप या संस्थांनी असा इशारा दिला आहे की 2026च्या उन्हाळ्यापर्यंत अल निनोची स्थिती तयार होऊ शकते. विशेष म्हणजे वर्षाच्या दुसऱ्या 6 हा प्रभाव अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे आणि तो 2026-27 पर्यंत टिकून राहू शकतो. अमेरिकेच्या नाव या हवामान संस्थेनं देखील 2026च्या उत्तरार्धामध्ये अल निनो सक्रिय होण्याची सुमारे 48% शक्यता वर्तवली आहे. आपल्या देशातही हवामान विभागाकडे याकडे बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे. भारतीय हवामान विभागाचे प्रमुख तज्ज्ञ मृत्युंजय महापात्रा यांनी जून, जुलै, ऑगस्ट या कालावधीमध्ये अल निनोची शक्यता वाढू शकते असा प्राथमिक अंदाज दिला. म्हणजेच मान्सूनच्या मध्य आणि शेवटच्या टप्प्यावरती त्याचा परिणाम होऊ शकतो अशी शक्यता नाकारता येत नाही. जर अल निनोचा प्रभाव खरोखरच वाढला तर त्याचा थेट फटका मान्सूनवरती बसू शकतो. विशेष म्हणजे जुलै ते सप्टेंबर या काळामध्ये पावसामध्ये खंड पडण्याची, पावसाची तूट जाणवण्याची भीती व्यक्त केली जाते. इतिहासाकडे पाहिलं तर 1871 ते 2023 या काळात अल निनोची बहुतांश वर्ष ही भारतासाठी प्रतिकूल गेलेली आहेत. गेल्या 150 वर्षात अल निनो असताना फक्त 4 वेळा देशामध्ये सरासरी पाऊस झालेला आणि उरलेल्या बहुतांश वेळा पावसामध्ये 10 ते 20% तूट दिसून आली होती. आणि पावसावरती अवलंबून असलेल्या आपल्या शेतीसाठी ही बाब चिंतेची मानली जाते. मात्र इथे एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात ठेवायला हवी की अल निनो म्हणजे हमखास दुष्काळ पडेलच असं ठामपणे कुणी सांगू शकत नाही. काही वर्षांमध्ये अल निनो असूनही पावसानं समाधानकारक हजेरी लावल्याची उदाहरणं पाहायला मिळालीत. सध्या जे अंदाज दिले जात आहेत ते प्राथमिक स्वरूपाचे आहेत. पुढच्या काही महिन्यात समुद्राचं तापमान, वाऱ्यांची दिशा आणि इतर घटकांवरनं चित्र स्पष्ट होईल. आजही आपल्या देशातील सुमारे 51% शेती ही पावसावरती अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता सावध राहणं आणि पिकांची निवड विचारपूर्वक करणं आणि पाण्याचं नियोजन करणं आणि हवामानाच्या ताज्या अपडेट्सवरती लक्ष ठेवणं फार महत्त्वाचं आहे. वेळेआधी घेतलेली काळजीच उद्याच्या संकटाला तोंड देण्याची ताकद ठेवू शकते. 2026चा मान्सून नेमका कसा असेल हे आपल्याला वेळच सांगेल. परंतु सध्या तरी अल निनोची टांगती तलवार शेतकऱ्यांच्या डोक्यावर असल्याचं चित्र आहे. पुढच्या काही महिन्यामध्ये येणाऱ्या अधिकृत अंदाजाकडे सगळ्यांचंच लक्ष आता लागून राहणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं 2026मध्ये दुष्काळ पडणार की नाही हे आता तुम्हाला समजलं असेल. यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल हा व्हिडिओ तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.